रामानंद स्वामींच्या समोर उभे राहिलेले विठ्ठलपंत आर्ततेने दोन्ही हात जोडतात आणि म्हणतात, महाराज संन्यास घेण्याची इच्छा आहे. नाव आपलं महाराज प्रतिष्ठानपूर नावाच्या जवळ माझं 3 कोसावरती गाव आहे आपेगाव. आपेगावच्या गोविंद पंतांचा चिरंजीव मी. माध्यान्दिन शाखेचा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण आहे. चेहऱ्यावरचा संयम प्रगल्भ आणि प्रखर दिसतोय. संन्यास घ्यायचाय तुला, संन्यासाची दीक्षा घ्यायची, तुला पट्टाभिषेक करून घ्यायचा आहे. तर हा पट्टाभिषेक होण्याकरता तुझ्याकडे मातृत्वाची आज्ञा आहे. महाराज आपण तर सर्व ज्ञाते आहात. प्रतिष्ठानपुरावरती भला मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये जी रोगाची साथ आली, त्या रोगामध्ये माझी आई आणि वडील दोघेही गतप्राण झाले. त्यामुळे मातृ आज्ञेचा आता प्रश्न उरलाच नाही, स्वायत्तता झालेली आहे. विवाह वगैरे महाराज माझा विवाहच झाला नाही. विवाह झाला नाही. स्वामी रामानंदांसोबत विठ्ठलपंत खोटं बोलले आणि स्वामी रामानंदांनी विचारपूस केल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी अगदी सफाईनं खोटं त्यांच्या समोर मांडलं. त्यांना ते सत्य वाटलं आणि मग विठ्ठलपंतांच्या पट्टाभिषेकाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विठ्ठलपंतांचा पट्टाभिषेक झाला आणि विठ्ठलपंतांचा पट्टाभिषेक झाल्याच्या नंतर स्वरूप त्याग झाला. संन्यास धर्मामध्ये सर्वप्रथम स्वरूप त्याग करावा लागतो. या देहावरचा सर्व बदल, दाढी मिशी मुंडन करावं लागतं आणि सर्व झाल्याच्या नंतर पट्टाभिषेकामध्ये तुमच्याकडून वैयक्तिक स्वतःच सुद्धा पिंडदान करून घेतलं जातं. तुमचं पिंडदान झाल्याच्या नंतर तुमच्या स्वरूप बदलानंतर तुमचा नाम बदल केला जातो. विठ्ठलपंतांचा पट्टाभिषेक झाला, स्वरूपाचा बदल झाला आणि आता नाव काय द्यायचं, तो स्वामी रामानंदांनी विठ्ठलपंतांना चैतन्य असं नाव दिलं. चैतन्य स्वामी असं नाव झालं आणि पाहता पाहता हा चैतन्य त्या संन्यास आश्रमात राहत असताना गुरुवर्यांचा विश्वास संपादन करू लागला. गुरूंचा विश्वास संपादन करत असताना, अनेक शिष्यांसमवेत वावरत असताना महाराजांचा विश्वास परिपूर्णतेने जिंकला आणि आपल्या शिष्याने आपला कारभार सांभाळण्याची योग्यता दाखवली. म्हणून स्वामी रामानंद तीर्थांनी आपल्या मनात ती एक दिवस इच्छा प्रकट केली. स्वामी रामानंद म्हणतात, चैतन्या जी महाराज, तू सांगितल्याप्रमाणे दक्षिण आणि भारतामध्ये तुझं बरंच भ्रमण झालेलं आहे. जी मला तीर्थाटनाला जाण्याची इच्छा आहे, पण या आश्रमाचा कारभार कोण सांभाळेल? महाराज आपला विश्वास असेल तर या पामरावरती आपण हा भार सोपवून तीर्थाटन पूर्ण करण्याकरता गेलात तर काही हरकत नाही. विठ्ठलपंतांचे शब्द ऐकले आणि शब्द ऐकल्याच्या नंतर चैतन्यावरती, विठ्ठलपंतांचं दुसरं नाव चैतन्य, त्या चैतन्यावरती आश्रमाचा भार सोपवला आणि वाराणसीतून स्वामी रामानंद तीर्थाटनाकरता निघालेले आहेत. वाराणसीतला हा सगळा एकांतिक प्रसंग आहे. इकडे आपले मालक आपल्याला सोडून गेल्याच्या दुःखामध्ये रुक्मिणी रात्रंदिवस आपले अश्रू ढाळतीये. सकाळी सकाळी इंद्राणीच्या तटावरती जावं, इंद्राणीचं स्नान करावं रुक्मिणी आई साहेबांनी. रुक्मिणी आई साहेबांचं स्नान झालं की सिद्धेश्वराचं दर्शन करावं. सिद्धेश्वरावरती इंद्राणीच्या पाण्याचा जलाभिषेक करावा आणि जलाभिषेक केल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या समोर असलेल्या भल्या मोठ्या पिंपळाला प्रदक्षिणा माराव्यात. एक नाही, दोन नाही, मातृत्वाच्या त्या प्रदक्षिणेने त्या पिंपळाला स्वर्ण पिंपळाचं नाव प्रदान झालं. आई साहेबांनी त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या. या 1.25 लाख प्रदक्षिणा झाल्या
रोज आई साहेबांनी जावं, इंद्रायणीच्या तटावरती स्नान करायचं, इंद्रायणीच्या पाण्यामध्ये उभं राहायचं, भरलेल्या इंद्रायणीकडे पाहायचं आणि सांगायचं इंद्रायणीला की माते अगदी दुथड्या भरून वाहतेस, तुझ्या पात्रातून वाहणारा पाण्याचा तुझा संसार दोन्ही काठांनी कसा भरून आहे, माझ्या संसाराचा एक काठ ढासळलाय. एखाद्या रथाचं एखादं चाक निघून पडल्यावरती त्या रथाची जी दुर्गम्य अवस्था होते ती रुक्मिणीच्या चित्ताची अवस्था आहे. सिद्धेश्वराच्या दर्शनाला आल्याच्या नंतर आईसाहेबांनी दोन हात जोडून माथा टेकवला की सिद्धेश्वराला एकच मागायचं, देवा भर तारुण्यात माझे मालक संन्यास दीक्षा घेण्याकरता निघून गेले, संन्यस्त झाले की काय माहिती नाही, पण माझी एक अपेक्षा आहे, माझ्या मालकांनी माझ्याकरता परत यावं. जवळपास 12 वर्षाचा कालावधी गेला. रुक्मिणी आईसाहेबांचं एक तप पूर्ण झालं. या 12 वर्षामध्ये पिंपळाच्या झाडाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा झाल्या. कित्येक गडव्यांनी, कित्येक बरण्यांनी, कित्येक तांब्यांनी सिद्धेश्वरावरती जलाचा अभिषेक झाला असेल. इंद्रायणीच्या सोबत कित्येक वेळा मासाहेबांचा संवाद झाला असेल. इंद्रायणीच्या तटात उभं राहून कित्येक वेळा सूर्याला अर्घ्यदान झालं असेल. आणि सर्व करत करत झुरणी लागलेल्या हृदयाला पिळवटून काढणारा संवाद उमाबाईंसोबत कित्येक वेळा झाला असेल, याची नोंद इतिहासाला करता आली नाही. भर तारुण्यात आपलं शरीर 12 वर्ष साधना तप करण्यात जातंय ना आपले मालक आपल्याला सोडून जातात. या दुःखाने रुक्मिणी आपल्या वडिलाच्या पोटाला बिलगायची, डसडसून रडायची, माझ्या कंपळाचं लेणं कधी परत येईल. तरणी ताठी पोरगी मालकाच्या विरहामध्ये रोज झुरती, रोज रडती, हे पाहून सिद्धोपंतांच्या गळ्याच्या खाली घास उतरत नाही. फार दुर्गम्य अवस्था आहे. रोज कृष्णाचा अभिषेक करत असताना उमाबाईंच्या डोळ्यातले अश्रू ढळतात. उमाबाई म्हणतात कृष्णाला, देवा काय कठोर परीक्षा पाहिलीस माझ्या लेकीची. एक तर घराला दुसरा आधार दिला नाही, आणि ज्या मुली करता सर्व संपन्न असं वैभव निर्माण केलं, काहीच कमी नाही. फार ओजस्वी आणि तेजस्वी महापुरुष म्हणून विठ्ठलपंतासोबत तिच्या वडिलांनी लग्न लावलंय, आणि भर तारुण्यात तिच्या मालकाने तिला सोडावं. असं काय पाप केलं माझ्या रुक्मिणीने. रोजची ही अवस्था आहे. आणि रोजच्या या अवस्थेमध्ये एक दिवस असा आला, रामानंद स्वामी तीर्थाटन करत 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 अलंकावतीमध्ये, आनंद नगरीमध्ये, आळंदीमध्ये आले. आळंदीत आल्याच्या नंतर 84 सिद्धांचा सिद्धवेटी मेळा हाजेरी मारुतीच्या मंदिरात मुक्कामाला उतरले. अनेक लोकांनी विनवणी केली, महाराज आपलं आमच्या बाड्यात जर येणं झालं तर बरं होईल. रामानंद स्वामींनी सांगायचं, आम्ही संन्यस्त आहोत, कुठल्या ग्रहस्थाचं घर, कुठल्या ग्रहस्थाची चौकट ओलांडणं आम्हाला चालत नाही. आळंदीमध्ये असलेल्या हजेरी मारुतीच्या मंदिरात रामानंद स्वामींचा मुक्काम पडला. आणि भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती इंद्रायणीचं स्नान करून सिद्धेश्वराचं दर्शन करत सिद्धेश्वराच्या समोरच्या वरांड्यामध्ये माझे रामानंद स्वामी एका वरांड्याला टेकवून हातात माळ घेतलेले, जपलेले माळ जपतायत. ते माळ ओढत असताना रोजच्या नित्याप्रमाणे इंद्रायणीचं स्नान करून आलेल्या आई साहेबांनी, रुक्मिणी आई साहेबांनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं, पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या आणि सहज डोकावून पाहिलं तर चेहऱ्यावरनं तेज ओसंडून वाहणाऱ्या त्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरती हे कोण असतील हा मनात विचार आला. मनात हा विचार आला म्हणून रुक्मिणी आई साहेबांना कळालं की कोणीतरी साधू दिसतात. आणि मी नेहमी सांगत असतो, कलियुगामध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांची तक्रार आहे, महाराज प्रत्येकाला साधू कसं म्हणायचं. 100 लोक साधूच्या वेशात भेटल्यावर 100 साधू असतील याची शाश्वती नाही, पण 100 लोक साधूच्या वेशात भेटल्यावरती प्रत्येक साधूचं दर्शन घेत चला. का
होऊ शकतं कदाचित मे बी तुम्हाला भेटलेले 100 लोक, त्या 100 जणांपैकी 99 साधू खोटे असतील. 99 साधू खोटे असतील. 99 खोट्या साधूचं दर्शन घेतल्याने तुम्हाला पाप नाही लागणार, पण त्या 100 पैकी एक साधू जरी खरा असला तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. साधूची ताकद आहे ही, साधूची ताकद आहे. म्हणून साधूच्या वेशात दिसलेला कोणी अवडंबर जरी करत असेल तर आपण आपली भावना स्वच्छ ठेवावी, आपण आपली मानसिकता स्वच्छ ठेवावी, त्याचं दर्शन घ्यावं. इंद्रायणीच्या तटावरती इंद्रायणीचं स्नान करून सिद्धेश्वराचं दर्शन करून पिंपळाला प्रदक्षिणा मारलेल्या रुक्मिणीच्या अंतःकरणाचा टाहू आजही तेवढ्यानेच फुटतोय. त्या पिंपळाच्या प्रत्येक पानाशी संवाद साधणाऱ्या रुक्माई आई साहेब म्हणतात की आता आणखी माझ्या जीवनाची कुठली परीक्षा घ्यायची राहिली. आणि चेहऱ्यावरचं ओसंडून वाहणारं तेज, तो तेजपुंज महापुरुष पाहला आणि त्या तेजपुंज महापुरुषाच्या जवळ आई साहेब गेल्या. संन्यस्त दिसतायत डोक्यावरच्या जटा, गालावरती लटकलेली दाढी पाहिली, अंगावरती एकच भगवा पंचा बांधलेला आहे, कसलेला लंगोट आहे. ओजस्वी शरीराकडे पाहिलं आणि आपल्या नववारीचा पदर आंबाड्यावरनं डोक्यावरती उडवत अगदी पद्धतशीर सांस्कृतिक संस्कार सांभाळत रुक्मिणी आई साहेबांनी 2 हात जमिनीवर टेकवत महाराजांना नमस्कार केला. स्वामी रामानंदांनी आपल्या कोणीतरी दर्शनाला आलं हे चाहूल लागताच डोळे उघडले. उघड्या डोळ्याने समोर आलेल्या स्त्रीकडे पाहिलं, त्या स्त्रीकडे पाहिलं, कटाक्षाने नजर पडली आणि ती दर्शन घेते म्हणून एक उजवा हात वर केला आणि उजवा हात वर केल्याच्या नंतर रामानंदांच्या मुखारविंदातून शब्द निघाले, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अष्टपुत्र सौभाग्यवती भव हे शब्द ऐकले आणि अंतकरण चिरत निघालं, चिरत निघालं. एखाद्या कोवळ्या फळावरती एखादा धारदार लावलेला कोयता पडावा तसे ते शब्द मासाहेबांच्या अंतकरणावरती पडले आणि त्या शब्दाने अंतकरणाला केलेल्या जखमेचा परिणाम डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. डबडबलेल्या डोळ्याने रुक्मिणी आई साहेब उभ्या राहिल्या आणि पुन्हा रामानंदांना वाईट वाटलं. आपण या तरुण ताठ्या स्त्रीला दिलेल्या आशीर्वादांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. आपण काही साधनेच्या जपाच्या ओघातीला काही उगाच शिल्लक तर बोललो नसेल ना, हा मनात विचार आला. म्हणून रामानंदांनी त्या मुलीला विचारलं, का ग बाई, दर्शनाकरता आली, सिद्धेश्वराचं दर्शन झालं, पिंपळाच्या प्रदक्षिणाही झाल्या तुझ्या, आणि माझ्या समोर दर्शनाला वाकल्याच्या नंतर साधू स्वभाव म्हणून मी तुला अष्टपुत्र सौभाग्यवती भवचा आशीर्वाद दिला, का ग? हा आशीर्वाद वाईट होता का? आपल्या नववारीचा पदर सावरत डोळ्यावरनं फिरवला आणि रुक्मिणी आई साहेब म्हणतात, महाराज, साधूच्या मुखातून निघालेला आशीर्वाद कुठे खराब असतो का? जर माझ्या मुखातून निघालेला आशीर्वाद वाईट नाही रुक्मिणी, तर मग तुला एवढं वाईट वाटण्यासारखं, अंतकरण दुखण्यासारखं, डोळ्यात डबडब पाणी येण्यासारखं काय झालं? परत रुक्मिणी दुसमुसून रडायला लागली आणि आपल्या उभ्या जीवनाची कथा मांडत रुक्मिणी म्हणते, महाराज, ज्या कन्येला तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती भवचा आशीर्वाद दिला, साधूच्या शब्दावरती प्रगल्भ विश्वास आहे माझा. साधूने दिलेला आशीर्वाद कधीच खोटा होत नाही म्हणे. त्यात रामानंदांनी सांगितलं, रुक्मिणी, वाराणसीला वास करणारा अनेक संन्यासांना दीक्षित करत वाराणसीचं संन्यासपीठ सांभाळणारा रामानंद म्हणतात, मला माझ्या मुखातून निघालेला शब्द कधीच खोटा होत नाही. संन्यासाचं आराध्य दैवत भगवान सिद्धेश्वराच्या समोर सांगतो, माझा शब्द खोटा होणार नाही. रामाच्या बाणासारखे या संन्यासाचे शब्द आहेत. ते शब्द ऐकल्यावर आणखी धुसमुसून रडायला लागलेल्या रुक्मिणीकडे पाहिलं. अगं बाई, आता काय झालं? आता रडण्याकरता काय झालंय तुला? आणि ती रुक्मिणी म्हणते, महाराज, ज्या मुलीला तुम्ही अष्टपुत्र सौभाग्यवती भवचा आशीर्वाद दिलाय, गेले 12 वर्षे झाले माझ्या मालकाने माझ्या प्रपंचाचा आणि माझा त्याग केला आणि पलायन केलं. कुठे गेले ते माहीतच नाही. संन्यासी असलेल्या महात्म्याच्या अंतःकरणात आर्द्रता निर्माण झाली, भाव निर्माण झाला आणि संन्यासाला सुद्धा रुक्मिणी आई साहेबाच्या डोळ्यातल्या अश्रूची किंमत, अश्रूतली तपस्या, साधना कळाली. शांत आणि संयमी स्वभावात, संयमी शब्दामध्ये
आता त्यांनी परत प्रश्न केला, का ग 12 वर्ष झाले लग्न करून तुझ्या मालकाने पलायन केलं प्रपंचाचा आणि तुझा त्याग केलाय. जी रुक्मिणी, वाईट वाटणार नसल तर 4-2 प्रश्न मला तुला विचारायचे. महाराज, वाईट काय वाटायचंय? साधूनी संतांनी विचारलेल्या प्रश्नावरती कोणाला वाईट वाटत असतं का? तू म्हणतेस गेल्या 12 वर्षापासून तुला सोडून तुझे मालक गेले. काय नाव ग त्याचं? खाली मान घालून हातात हात गुंतवलेली रुक्मिणी ते, महाराज, पैठण नावाच्या क्षेत्राच्या जवळ 3 कोसावरती आपेगाव नावाचं गाव आहे. त्या आपेगावचे गोविंद पंत त्र्यंबक पंतांचे चिरंजीव होते. गोविंद पंताकडे पंचक्रोशीचा कुळकर्ण पदाचा भार होता आणि त्या गोविंद पंतांचे चिरंजीव माझे मालक विठ्ठल पंत. त्याने भारताचं भ्रमण दक्षिणेची यात्रा पूर्ण केली आणि आमच्या वडिलांची भेट झाल्याच्या नंतर त्यांचा आणि माझा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. आपेगावला नांदायला गेले होते. दुष्काळाने आमच्यावरती संकट ओढावलं. त्या संकटामध्ये सासू सासरे गतप्राण झाले. आमचं आपेगावात काहीच उरलं नव्हतं, सर्व काही संपलं होतं. तिथल्या दुष्काळाने गरीबाला गरिबंत, श्रीमंताला श्रीमंत केलं. परिणाम माझ्या वडिलांनी आम्हाला आळंदीत आणलं. आळंदीत आल्यावरती माझ्या मालकांची वृत्ती पुन्हा बदलली. त्यांचा मूळ स्वभाव जायला तयार नव्हता. इंद्राणीच्या तटावरती येऊन त्यांचा आत्मस्वरूपातला विठ्ठल हाडामासाच्या विठ्ठलासोबत संवाद करत होता आणि वारंवार एक प्रश्न विचारत होता की तुझा जन्म कशा करता आहे. तोच प्रश्न माझे मालक मला संध्याकाळी विचारायचे. तेव्हा वारंवार त्यांचा एक अट्टाहास असायचा की संन्यास घ्यायचा आहे. मी त्यांना 1000 वेळा सांगितलं. ते म्हणायचे, मला विचारायचे, रुक्मिणी ऐसे बाटते मानसी जावे वाराणसी. मी त्यांना संन्यास धर्म घेण्याकरता त्यांची आख्यायिका, त्यांच्या आचारसंहिता सांगितल्या होत्या. त्यांना मी बोलले होते की मालक, जर तुम्हाला कदाचित संन्यास घ्यायचा असेल तर हा संन्यास घेण्याच्या अगोदर तुमचा विवाह झालेला आहे. विवाह संपन्न झालेल्या कुठल्याही पुरुषाला जर संन्यास धर्म स्वीकारायचा असेल तर त्याला संन्यास धर्मामध्ये बंदी आहे. त्याला अगोदर पत्नीची आज्ञा अनुज्ञा घ्यावी लागते. मग रोज त्यांनी मला हाच प्रश्न विचारायचा आणि मी त्याला नकार द्यायचा. एक दिवस मी रागाच्या भारात त्यांना बोलती झाले की तुम्हाला जे करायचं ते करा. आणि ते शब्द ऐकून विठ्ठल पंतांनी पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि आळंदी सोडून कुठे निघून गेले. वडिलांनी फार शोधलं. विठ्ठल पंत नाव आहे त्याचं, हो. हे सर्व शब्द ऐकले आणि आता रामानंद स्वामी उभे राहिले. आजूबाजूला आपलं शिष्यमंडळ आहे. शिष्यमंडळाला बोलवलं. आपल्या इथे दीक्षित केलेला चैतन्य, त्याचं मूळचं नाव काय रे? एका शिष्याने समोर होऊन सांगितलं, महाराज, या स्त्रीने ज्या पुरुषाचं वर्णन केलं का ते पूर्ण वर्णन आपल्या चैतन्याशी जुळतंय. पट्टाभिषेक केलेल्या गुरुवरांनी परत प्रश्न केला, का ग बाळे, दिसायला कसा आहे? आणि मग स्वरूपाचं वर्णन केल्यावरती पूर्णपणे शाश्वती आली की आपल्या आश्रमातला नवनिर्वाचित शिष्य, ज्याच्यावरती आपण संन्यास धर्माचा भार सोपवला, ज्याच्यावरती आपण संन्यास आश्रमाचा भार सोपवला, तो चैतन्य दुसरा तिसरा कोणी नसून या रुक्मिणीचा पती, या रुक्मिणीच्या सौभाग्याचं लेणं विठ्ठल पंत आहे. बाळे, मला तुझ्या वडिलांना भेटता येईल? जी. आपल्या आंबाड्यावरचा पदर डोक्यावरती वडत कमरेला एक कोणा खवलेल्या रुक्मिणी आईसाहेब समोर चालतात. सूर्याला लाजवणारं रामानंद तीर्थांचं तेज पाठीमाग शिष्यमंडळ आहे. पायातल्या खडावा काढ 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 आवाज करतात इंद्रायणीच्या तटावरती. दाढीच्या जटा बांधलेल्या, डोक्यावरती भला मोठा जटांचा आंबाडा बांधलेले रामानंद तीर्थ स्वामी रामानंद रुक्मिणीच्या पाठीमागे जातात आणि बाड्यावर गेल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेब म्हणतात, महाराज, आपल्याला तटस्थ उभं करते त्याबद्दल माफी असावी, क्षणभराचा वेळ द्या. आमच्या घरात आलेल्या, माहेरात आलेल्या साधूचा अवमान आतापर्यंत झाला नाही. रुक्मिणी आईसाहेब घरात गेल्या. वडिलांना आवाज दिला. उमाबाई थकलेल्या शरीराने, सिद्धोपंत थकलेल्या शरीराने उरले हातामध्ये
भलं मोठं तांब्याचं भरणं चंदनाचा पाट घेतला, उगाळलेलं चंदन एका चांदीच्या वाटीमध्ये घेतलं. येणाऱ्या रामानंद स्वामींच्या चरणावरती पाद प्रक्षालना करता भला मोठं तांब्याचं भरणं शुद्धोपंतांनी उलट केलं, पाद प्रक्षालन केलं. पायाला चंदनाचा ठिकाण, कपाळावरती झेंडूच्या फुलाने चंदन टिपत 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 महाराज या आपल्या येण्याने हा वाडा पवित्र झाला. आणि मग रामानंद तीर्थ म्हणतात, रामानंद स्वामी म्हणतात सिद्धोपंतांना, पंत संन्यास धर्म स्वीकारल्यापासून हे रामानंद कुणाच्या घराची चौकट ओलांडून गेले नाही, पण आज तुमच्या मुलीच्या यातना ऐकल्या आणि त्या यातनेचं निरसन करण्याकरता मी आलो. महाराज, माझ्या मुलीच्या यातना? होय. आपल्या जवयाने प्रपंचातून पलायन केलं म्हणे? जी महाराज. त्या यातना मी निरसन करण्याकरता आलो. महाराज, खरंच? होय. माझं आगमन कदाचित त्याच्याकरताच झालंय. आपण सर्वांनी तयारी करावी. आणि सिद्धोपंत उमाबाईच्या कानावरती हे शब्द पडल्याच्या नंतर एखाद्या तप्त जमिनीमध्ये कारंजे लावून जसा पाण्याचा फुवारा जमिनीवरती पडल्याच्या नंतर त्या जमिनीचा सुगंध दरवळत 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 प्रत्येकाच्या नाकातून हृदयाचा ठाव घेतो, अगदी त्याप्रमाणे रामानंद तीर्थांच्या मुखातून निघालेले शब्द, रामानंद स्वामींच्या मुखातून निघालेले हे शब्द जसे सिद्धोपंत आणि उमाबाईच्या कानावरती पडले, कानातून त्या शब्दांनी अंतकरणाचा ठाव, हृदयाचा ठाव घेतला. आनंदाची कारंजे उन्मळून उफळायला लागली आणि त्या आनंदाच्या कारंजामध्ये काय करायचं हे कळतच नाही. तयारी करायची, आपल्याला वाराणसीला जायचंय रामानंद स्वामींसोबत. हे सगळा विचार करताना सिद्धोपंत म्हणतात, कसली तयारी करत बसताय हो? ऐका ऐका, 2 तुमची पातळं, 2 रुक्मिणीची पातळं आणि 2 माझी पंच घ्या आणि लगेच चला. आनंदाचा क्षण आहे, आता तो उपभोगून घेतला पाहिजे. रामानंदांच्या सोबत तीर्थाटन थांबवून रामानंद स्वामींनी सिद्धोपंतांना, रुक्मिणी आई साहेबांना आणि उमाबाईंना समवेत घेतलं. मजल दर मजल करत वाराणसी गाठली. वाराणसीत गेलेल्या रामानंदांनी एका दालनामध्ये रुक्मिणीला बसवलं. अचानक गुरुवर्यांचं येणं अर्ध्या तीर्थाटनावरनं परत झालं. ही बातमी पाहता पाहता आश्रमात पसरलेली बातमी चैतन्याच्या कानावरती पसरली. चैतन्याच्या मनात, अंतःकरणात प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले की भारताचं भ्रमण करण्याकरता गेलेल्या गुरुवर्यांनी अचानक तीर्थयात्रा थांबून परत येण्याचं कारण काय? समवेत गेलेल्या अनेक शिष्यांना विचारलं, का रे बाबा, गुरुवर्यांची प्रकृती तर बरी आहे ना? अगदी ठणठणीत आहे चैतन्य त्यांची प्रकृती, मग तीर्थाटन थांबवून आळंदीतून परत येण्याचं कारण काय? शंका कुशंका मनात उपजायला लागल्या. आणि तोच एक शिष्य धावत आला, चैतन्य, गुरुवर्यांनी दालनामध्ये तुला बोलवलंय. गुरुवर्यांच्या अगदी तळपायाला, तळ हाताला, कपडाला घाम सुटला. शरीर ओलं गच्च गार पडायला लागलं. अंगाचं जन्म अंगाला चिकटलं. आपल्या अंगावरचा पंचा, भगव्या रंगाचा पंचा सावरत, कपाळाचं चंदनावरचा घाम टिपट 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 चैतन्य रामानंद स्वामींच्या समोर उभा राहिला. चैतन्य, 12 वर्षापूर्वी आश्रमात आला होता. वाराणसीमध्ये तू सांगितलं होतं की तुला संन्यास धर्माचा स्वीकार करायचा आहे. या रामानंदाने तुझा पटाभिषेक केला. तुझ्या डोक्यावरती शंखाने पाणी ओतलं. मातृ आज्ञा पाहिजे होती असा प्रश्न तुला जेव्हा विचारला चैतन्य, तेव्हा तुझ्या मुखातून शब्द निघाले होते की दुष्काळामध्ये आणि आलेल्या रोगाच्या लाटेमध्ये तुझे आई वडील निघून गेले. मातृ आज्ञेचा प्रश्न उरलाच नाही. सांग, तुला गुरुवर्यांनी दुसरा प्रश्न कुठला विचारला होता? थरथर त्या ओठाने चैतन्याने उत्तर दिलं, महाराज, तुम्ही दुसरा प्रश्न मला विचारला होता. तो प्रश्न असा होता की विवाह झालेला आहे का? मग झालाय का तुझा विवाह? खड्या सुरात हे शब्द कानातून हृदयापर्यंत पोहोचले. आणि आता होणाऱ्या प्रसंगाचा ठाव विठ्ठलपंतांच्या काळजाला कळायला लागला. विठ्ठलपंत थरथर त्या ओठाने म्हणतात, महाराज, मी आपणा समवेत खोटं बोललो. लाज वाटत नाही तुला? खोटं बोललास? अरे, आई वडिलांच्या जाण्याच्या नंतर एखाद्या भल्या ग्रस्ताने आपली कन्या तुझ्या पदरामध्ये समर्पित केल्याच्या नंतर तुला प्रपंच थाटण्याचा कंटाळा आला, संसाराची भीती वाटली, संन्यास धर्म स्वीकारून ईश्वराची प्राप्ती करण्याचं सोंग करतोस तू. 12 वर्ष वाराणसीमध्ये राहून साधना करण्याचं अवडंबर निर्माण केलं. अरे, तुझ्या करता रात्रंदिवस झुरणारी सिद्धोपंतांची कन्या तुला कधीच आठवली नाही का? सिद्धोपंतांचं जसं नाव घेतलं
ते नाव कानावर पडताच भगव्या रंगातले कपडे धारण केलेला साधू चैतन्याच्या स्वरूपाने गलित गात्र झाला, जमिनीवरती कोसळला. आता भगव्या कपड्यातलं चैतन्य मेलं होतं आणि सिद्धोपंत रुक्मिणीचं नाव जसं कानावरती पडलं, आता चैतन्यातला फक्त विठ्ठल पंत जिवंत राहिला होता. महाराज, माफी असावी. कसली माफी? आज आळंदीची वाट पकडायची, आळंदीचा रस्ता पकडायचा. माझी इच्छा नाही, तुझी इच्छा नाही. अरे, तुझ्या करता सर्व संग परित्याग करून इंद्रायणीच्या तटावरती स्नान करत, पिंपळाला प्रदक्षिणा करत, रोज सिद्धेश्वराचं दर्शन करून वाटेकडे एखाद्या मोराने जसं ढगाळलेल्या वातावरणात ढगातून पडणाऱ्या पावसाची वाट पाहावी ना विठ्ठला, अगदी रुक्मिणी तुझी वाट पाहते तशी. विठ्ठला, सकाळी आपल्या लेकराला घरी सोडून रानात जाणारी आई जेव्हा म्हणते की सायंकाळी मी तुझ्याकरता खाऊ घेऊन येते, त्या खाऊ शब्दाचा विसर पडून ते लेकरू वाटेवरती फक्त आपली माय दिसावी या भावनेने उभं राहतं. त्या लेकराच्या अंतकरणात वाट पाहण्याची जी भावना असते ना, त्या भावनेने रुक्मिणी इंद्रायणीच्या तटावरती उभी आहे. अरे, आपला हरवलेलं लेकरू परत आपल्याला कधी भेटेल या भावनेने एखादी आई जशी वेडी होते, तशी सिद्धोपंत आणि उमाबाईची जोडी तुला शोधताना वेळी झाली. अरे, संसाराची राख रांगोळी करून संन्यास धर्म स्वीकारतोय. हे सगळं बोलणं झालं. शिष्याला खुणवलं. खुणवलेल्या शिष्याने पलीकडच्या दालनात जाऊन आवाज दिला. गलित गात्र झालेली डोळ्यातले अश्रू पुसत सिद्धोपंत आपल्या डोक्यावरचा पदर सावरत, दोन हात जोडत आलेल्या उमाबाई डोळ्यात आनंदाचे अश्रू आणि आपले मालक आता पुन्हा संन्यास धर्मातून आपल्याकडे येतील का नाही ही भीती बाळगत रुक्मिणी समोर आली. रुक्मिणीकडे पाहिलं आणि विठ्ठलपंतांच्या अंतःकरणाचा ठाव संपला. रामानंदांनी सांगितलं, विठ्ठला, जा परत, जा परत, परत नाविन्याने संसार उभा कर, जा परत नाविन्याने प्रपंच उभा कर. जसं तुला इंद्रायणीच्या तटावरती सिद्धेश्वराने साक्षात्कार केला होता की जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक, जगज्जनिता तुझ्या पोटी जन्माला येऊन जगाचा उद्धार करणार आहे, ती भविष्यवाणी सत्य आहे. पण महाराज, आता जर मी वाराणसीला सोडून आळंदीत परत गेलो आणि आळंदीत जाऊन मी जर कदाचित पुन्हा संसार निर्माण केला तर लोक काय म्हणतील? लोकाची काय लाज बाळगतोस? लोकाचा विचार करू नको. संन्यास धर्माचा त्याग कर आणि पुन्हा प्रपंचिक हो. याकरता महाराज काय करावं लागेल? तू तुझ्या संन्यासाचा विचार करतोय, पण तुझ्याकरता 12 वर्ष साध्वी होऊन राहिलेल्या रुक्मिणीच्या मनाचा विचार कर. हे सर्व शब्द ऐकले आणि महाराज, पण आता संन्यासस्थानी परत प्रापंचिक होणं असा जगाच्या पाठीवर कुठलाच प्रसंग आपल्या वाचनात आला नाही. नसेल आला तरीही गुरु आज्ञा समज आणि पुन्हा एकदा प्रपंचामध्ये प्रवेश कर. महाराज, पण मला यातून, या पापातून, या पातकातून मुक्त व्हायचंय. संन्यासाला प्रपंच करण्याकरता प्रायश्चित्त सांगा. आणि मग महाराजांना त्यांना प्रायश्चित्त सांगितलं. पराशर ऋषींनी सांगितलेलं प्रायश्चित्त आहे. इंद्रियाच्या दमनाची आज्ञा सांगितली. संसारामध्ये ईश चिंतन करायचं, षडरिपूंचा त्याग करायचा आणि सगळं करत माणसांनी संसार प्रपंच करायचा. त्या प्रपंचाकरता विठ्ठलपंतांना कृच्छ्र आणि चांद्रायण अशी 2 प्रायश्चित्त सांगितली. चांद्रायण आणि कृच्छ या दोन्ही प्रायश्चित्ताची 3 आवर्तन विठ्ठलपंतांना करायला सांगितली. हो, स्वामी रामानंदांनी आशीर्वाद दिला आणि विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांसमवेत आज आळंदीत प्रवेश करते झाले. आळंदीत आल्याच्या नंतर आपल्या पत्नीचा गुरु आज्ञेने स्वीकार केलेल्या विठ्ठलपंतांनी इंद्रायणीच्या तटावरती येऊन सिद्धेश्वराला नमस्कार केला. 3 चांद्रायण केली, 3 कृच्छ्रे नावाची प्रायश्चित्त केली आणि तदनंतरची परिस्थिती आळंदीत भयावह निर्माण झाली. कुणीतरी एका गलेगठ्ठे ब्राह्मणाने पाहिलं की सिद्धोपंतांचा जावई वाराणसीला जाऊन रामानंदांकडून संन्यस्त झाला होता.
संन्यस्त झालेला हा विठ्ठल पुन्हा एकदा प्रपंचात आला. संन्याशाने संसारिक व्हावं आणि त्या संसारिकाला सिद्धोपंतांसारख्या धर्ममार्तंडाने थारा द्यावा हे कितीपट योग्य आहे, हा प्रश्न आळंदीमध्ये निर्माण व्हायला प्रारंभ झाला. पण गुरु आज्ञा म्हणून इंद्रायणीच्या तटावरती जाऊन आईसाहेब रुक्मिणी आणि विठ्ठलपंत इंद्रायणीचं दर्शन करून भगवान भोलेनाथाचं दर्शन घेतात आणि भगवान भोलेनाथाचं गोड असं भजन करतात. ते भजन आपण 2 मिनिटं करूयात आणि पुन्हा एकदा ज्ञानोबरांच्या चरित्रात प्रवेश करूयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तीन शब्दों में सृष्टि सारी समा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पर्वत पर्वत क्यों चढ़े, नदियाँ पार क्यों जा. पर्वत पर्वत क्यों चढ़े, नदी पर क्यों जाए. पर्वत पर्वत क्यों चढ़े, नदियाँ पार क्यों जाए. जो मिलना है यही है, जिन खोजे वही पाए. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ग ग ग ग ग ग प ग रे
ग ग ग ग ग ग सा ग प ग रे ग ग ग ग ग ग र प ग सा रे प ग सा 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 तीन शब्दों में सृष्टि सारी सारे कप सारे कप कर साधर पद सा सा पद पद रे 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 सारे गर सारे 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 पद 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 सारे का पद सा सा सारे का पद सा सा सारे का पद सा सा तीन शब्दों में सृष्टि सारी समा सारे सारे रे ग रे सा सा सारे ग रे ग प रे सा 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 इंद्रायणीच्या तटावरती बसून विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आईसाहेब भगवान शिवशंकर सिद्धेश्वराची आराधना करत असताना एक दिवसाचा प्रसंग आहे. विठ्ठल पंतांनी संन्यास धर्माचा त्याग करून पुन्हा एकदा नाविन्याने प्रपंच चालू केला आणि ही गोष्ट धर्मविरहित आहे, शास्त्राच्या बाह्य आहे. याचा विचार मनात आलेले अनेक धर्म मार्तंड जमा झाली. आळंदीमध्ये बघता बघता कुजबूज वाढायला लागली. या कुजबुजीमध्ये सिद्धपंतांच्या धर्मांगावरती अनेक जण लांछन लावायला लागलेली आहेत. इंद्रायणीचं स्नान केलं आणि विठ्ठलपंत एक दिवस मंदिरामध्ये प्रवेश करायला गेले. भगवान भोलेनाथाच्या दर्शनाकरता जेव्हा विठ्ठलपंत आत जात होते तेव्हा जाताना 4 ब्राह्मण वृंद एकत्रित झाली आणि अडवलं, सांगितलं, विठ्ठला कुठे जातोय, कुठे जाणार आहे. इंद्रायणीचं स्नान केल्याच्या नंतर नित्यनेमाप्रमाणे सिद्धेश्वराच्या दर्शनाला चाललो. त्यातला एक सभ्य भाषेत बोलता झाला, विठ्ठलपंत आपण आमच्या कुळकर्ण्यांचे जावई आहात, दामाद आहात, जामात आहात, म्हणून आम्ही थोडी संयमाची भाषा बाळगून आपणास सांगतोय. जी आपण संन्यास धर्माचा त्याग करून पुन्हा संसार धर्म आचरणात आणलेला आहे. आपल्यासारख्या पापभ्रष्ट माणसाला, आपल्यासारख्या पथभ्रष्ट माणसाला, आपल्यासारख्या धर्मभ्रष्ट माणसाला आळंदीतल्या सिद्धेश्वराच्या मंदिरातला प्रवेश आम्ही निषिद्ध समजतो. यानंतर जर आपला मंदिरात प्रवेश झाला तर मंदिर भ्रष्ट होईल. आपण मंदिरात प्रवेश करायचा नाही. हे सर्व शब्द कानावरती पडले. उकळलेलं तेल कानात ओतावं तसे ते शब्द कानात ओतल्या गेले. काळजापर्यंत पोचले. काळजावरती घर निर्माण झालं आणि पंत त्या ब्राह्मणांसोबत बोलत होते. अहो, मी काय माझ्या मनाने संन्यास धर्म सोडून प्रपंचात नाही आलो. रामानंद स्वामींनी मला आज्ञा केली वाराणसीच्या. त्यातला एक ब्राह्मण म्हणाला, कोण रामानंद, काय कळतं त्याला. त्या रामानंदाने 4 ग्रंथ वाचले म्हणजे फार विद्वान झाला को. आळंदीतला धर्म कसा असावा, आळंदीतला धर्म कसा वागावा आणि आळंदीतला धर्म कसा वाढावा, कसा खुंटावा, याचा विचार रामानंदाला करायला कोणी सांगितला. भला मोठा शहाणा आला तो रामानंद, तो त्या रामानंदांचा शिष्य निघा इथून. हे शब्द कानावरती पडले. माझ्या सहित माझ्या गुरुवर्यांचा अवमान होतो. कुणाच्या तोंडाला हात देता येणार नाही या भीतीने बाहेरून सिद्धेश्वराला वाकून नतमस्तक झालेले विठ्ठलपंत घराकडे निघाले. आणि घरी गेल्याच्या नंतर सिद्धपंतांना हा सगळा प्रसंग माहीत झाला. पण सिद्धपंतांकडे एक दिवस आपल्या वडिलांचा
आपल्या पूर्वजांच्या श्राद्धाचा विधी होता. त्या श्राद्धाच्या विधी करता सिद्धोपंतांनी सर्व तयारी केली आणि त्या श्राद्ध कर्मामध्ये अनेक ब्राह्मणांना भोजनाकरता बोलावलं. सिद्धोपंतांनी अनेक ब्राह्मणांना निमंत्रण दिलं. निमंत्रण देत असताना आळंदीतले अनेक ब्राह्मण वृंद शांत राहिले. पण भोजनाच्या वेळेला जेव्हा सिद्धोपंत सर्वांना बोलवण्याकरता गेले तेव्हा सिद्धोपंतांच्या घरी भोजनाला कुणीच येत नाही. आणि मग सिद्धोपंत हळूच चालत 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 आपल्या स्वयंपाकघरात येऊन उमाबाईंना म्हणतात, अहो आज श्राद्ध विधी करता सर्व द्विजांना आपण भोजनाला बोलावलं होतं. निमंत्रण सर्वांच्या घरी पोचलं आणि भोजनाची तयारी झाली म्हणून सर्वांना पाचारणही केलं. त्यातला कुणीच का बरे आला नसेल. धुसमुसल्या घशाला आवरत आपला आवंडाचा आवरत डोळ्याला पदर लावणाऱ्या उमाबाई म्हणतात, तुमच्या पुरुषांपर्यंत अशा चर्चा अशा गोष्टी पोचतील तरी कशा? काय झालंय? अहो आपल्या रुक्मिणीचा संसार नव्याने उभा झालाय ना, तो आळंदीतल्या लोकांना पाहवत नाही. आज आपल्या घरी ब्राह्मणांचं येणं बंद होतं. आपल्या घरी कुणीही भोजनाला येत नाही, आपल्या पाचारणाला कुणी प्रतिसाद देत नाही. याचं सर्वात मोठं कारण तेच आहे. गावागावात घराघरात गल्ली गल्लीत एक चर्चा चालू आहे की विठ्ठलपंताच्या संसार परतीची चर्चा आहे ती. आणि मी तर असं ऐकलं पंत की आज आपल्या घराला श्राद्ध विधीतून वाळीत टाकलेले ब्राह्मण उद्या आळंदीत सभा घेणार आहेत म्हणे. आळंदीमध्ये दुसऱ्या दिवशी सगळ्या ब्राह्मणांची सभा बोलवण्यात आली. त्या सभेमध्ये सिद्धोपंतांना बोलावलं. आज सिद्धोपंत न्याय निवाडाच्या शहासनावरती नव्हते. सिद्धोपंतांना दोषी म्हणून खाली उभं केलं. रुक्मिणीच्या डोळ्यांनी उभ्या हयातीत हे दृश्य कधी पाहिलं नव्हतं. उभ्या पंचक्रोशीचं कोळकर्णी पद सांभाळणारे सिद्धोपंत रोज वाघासारखे सिंहासनावरती बसून आलेल्या प्रत्येक गोष्टीचा न्याय निवाडा करायचे. आज त्या सिद्धोपंतांना आमच्यामुळे एका दोषीच्या कटघऱ्यामध्ये उभं राहावं लागतं हे विठ्ठलपंतांच्या अंतःकरणाला सहन होत नव्हतं. सिद्धोपंतांना सर्व ब्राह्मणांनी बोलवलं आणि सांगितलं, पंत आपल्या संन्याशांनी आपल्या जावयाने संन्यास धर्म स्वीकारला होता. जी ते आपले दामाद आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. माध्यान्ह शाखेचे यजुर्वेद शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण आहेत म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या 4 पिढ्याचं नाव पैठणपुरा प्रतिष्ठानपुरापासून ते आळंदी चाकणापर्यंत फार मोठं होतं. त्र्यंबक पंत, हरिपंत, गोविंद पंत ही नावं सर्वांची आपण जाणलेली आहेत. याचा विचारही करून आम्ही शांत बसलो होतो. आपले दामाद जरी असले तरी त्यांनी संन्यास धर्माचा त्याग करून पुन्हा प्रपंचाला प्रारंभ केला आणि ही गोष्ट धर्मबाह्य आहे. अशा धर्मभ्रष्ट पथभ्रष्ट माणसाला जर आपण आपल्या घरात ठेवणार असाल तर आळंदीतल्या उभ्या ब्राह्मण वृंदांकडून आपल्या घराला वाळीत टाकण्यात येईल. अहो पण त्यांना त्यांची गुरु आज्ञा अजिबात सांगू नका. त्यांची गुरु आज्ञा कोणतो गुरु? त्या रामानंदांचे शब्द आम्हाला सांगू नका. रामानंदाच्या सांगण्यावरती शास्त्र, रामानंदांच्या सांगण्यावरती धर्म चालत नाही. ऐका, ज्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या पोटी जगाचे मालक, ब्रह्मांडाच्या नायक, जगजनिते भगवान भोलेनाथाचा, ब्रह्मदेवाचा, आदिमाया शक्तीचा, महाविष्णूचा असे 4 तत्व एकत्रित येऊन अवतार घेणार आहेत. ते रुक्मिणी दोषी म्हणून आळंदीतल्या ब्राह्मण वृंदांनी उभी केली. काय भयावह दृश्य असेल. ते विठ्ठलपंत तिथे उभे राहिले आणि ब्राह्मणांचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर सर्वांनी वाळीत टाकण्याची भाषा जशी सिद्धोपंतांच्या कानावरती पडली. सिद्धोपंतांनी मांडलेली बाजू कुणीच मान्य करत नाही. मुलगी आणि जाबाई जर तुमच्या घरात असेल तर आम्ही तुमच्या घरापर्यंत कधीच येणार नाही आणि तुम्हाला आमच्या उंबरट्यावरती बोलावणार नाही. हे शब्द ऐकले विठ्ठलपंतांच्या चेहऱ्याकडे पाहत सिद्धोपंतांना भोळ आली, चक्कर आली. धाड दिशी सिद्धोपंत जमिनीवरती कोसळलेल्या सिद्धोपंतांना उमाबाईंनी, विठ्ठलपंतांनी, रुक्मिणींनी सावरलं, उठवलं आणि घरी आणलं.
घरी आणल्याच्या नंतर आता मात्र दुःखाचा मोठा प्रसंग आहे. दोरणीवरती टाकलेलं एक उपर्ण जमिनीवरती आथरलं विठ्ठलपंतांनी. आपली 2 पंच 2 सोवळे त्यावरती टाकली. हात जोडून उमाबाईच्या चेहऱ्याकडे पाहणारे विठ्ठलपंत म्हणतात, आई साहेब, किशोर अवस्थेत आपेगावचा त्याग करून मात्या पित्याला दुःख दिलं. लग्न झाल्यावरती संन्यास धर्म स्वीकारून 12 वर्ष पत्नीला दुःख दिलं. आणि आता पत्नी समवेत संसार थाटण्याची वेळ आली तर माझ्यामुळे आपणास या उतार वयामध्ये दुःख भोगावं लागतं. क्षमा असावी, माफी असावी आई साहेब. आता अंतकरणाचा संयम सुटतोय. आता हृदयामध्ये एवढी ताकदच राहिली नाही की मी इथे उभे राहून आपलं दुःख पाहावं. अहो साहेब, आमच्या राहण्यामुळे समाजाने आपल्याला वाळीत टाकावं, ब्राह्मणाने आपल्यावरती ग्रामण्य आणावं, हे आमच्या मनाला न पटण्यासारखं आहे. आम्हाला क्षमा करा, आम्ही आळंदी सोडतो. पण गुरु आज्ञा म्हणून आता आपे गावाकडे जाता येणार नाही, वाराणसीकडे जाता येणार नाही. आम्ही गावाच्या बाहेर जातो, गावाच्या बाहेर एक कुटिया निर्माण करतो. ते शब्द सगळे ऐकले. आपण एकटे कुठं निघालात म्हणून त्याच टाकलेल्या उपरण्यावरती आपले 2 पातळ टाकत रुक्मिणीने तयारी केली. तरणी ताठे पोरगी आपल्या मालका समवेत आता गावाच्या बाहेर ग्रामण्य भोगणार, वाळीतपणा भोगणार. कुणी इंद्राणीच्या पाण्याला स्पर्श करू देणार नाही, कुणी यांना सिद्धेश्वराचं दर्शन घेऊ देणार नाही. माझी मुलगी आता जिला वाड्यात 16 खणाच्या घरात राहण्याची सवय होती, ती पाल्या पाचोळ्याच्या झोपडीत राहणार, या विचाराने शुद्ध पंतांनी उमाबाईचं अंतकरण फाटून निघत होतं. त्या फाटलेल्या विदीर्ण झालेल्या अंतकरणाने उमाबाईनी रुक्मिणीच्या पातळाचे तुकडे करत पातळ आथरलं. ऐका, जिला कुबेराची श्रीमंती भोगण्याची सवय होती त्या रुक्मिणी करता, वाळीत टाकलेल्या रुक्मिणी आई साहेबांकरता आज सिद्ध बेटाकडे जायचंय. त्यांना एक गवताची झोपडी उभी करून तिथं वास्तव्य करायचं, ग्रामण्य भोगायचं, वाळीतपणा भोगायचा. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये विठ्ठलपंतांना आळंदीतला प्रवेश मात्र निषिद्ध मानला. कुणी मधुकरीला सुद्धा येऊ देत नाही. जात असलेल्या आपल्या मुलीला पुन्हा आपल्या घराकडे येता येणार नाही म्हणून जाण्याच्या अगोदर उमाबाई रुक्मिणी सोबत ओंजळीने कधी हरभऱ्याची डाळ टाकतात, कधी गुळाचा खडा त्याच्यावरती ठेवतात. 2 हात जोडून म्हणतात, रुक्मिणी, नाही कधी गावात येता आलं तो गोपाळपुऱ्याचा परिसर ओलांडून मी येत जाईल. पलीकडल्या तटावरती उभी राहून माझ्या डोळ्याला नजर भरून दिसली तरी पुरे हो, दिसत जा. माझ्या महिपती महाराजांनी वर्णन करावं. विठ्ठलपंतांनी आपली गाठोडी बांधली आणि आई साहेबांना घेऊन शुद्ध बेटाकडे जात असताना देवी जननिंदेची येता लोट, शांती उदरी भरी घोट, काम क्रोधादी मोडिली वाट, करणी अचाट निरूपम, द्विजी घातले वाळीत आणि आप्तवर्गी सोडिले त्वरित. माणसावरती संकट आलं की तुमचं कुणी नसतं, कुणी नसतं. रुक्मिणी म्हणते, आई अगं आपल्या नात्यातले लोक आहेत ना आळंदीत, अगं वेळी झालीस का रुक्मिणी तू? द्विजी घातले वाळीत, आप्तवर्गी सांडलेले त्वरित, खुपोट बांधून अरण्यात कांते सहित राहिला. वर्णन केलं विठ्ठलपंतांचं. महिपती महाराजांनी विठ्ठलपंत रुक्मिणी सहित सिद्ध बेटात गेले. आरण्यामध्ये खोपट बांधून त्या खोपट्यामध्ये राहायला प्रारंभ झाला. माझ्या विठ्ठलपंतांनी जर आळंदीत येऊन मधुकरी मागितली तर धर्मभ्रष्ट आहेस तू, पथभ्रष्ट आहे, तिथे मधुकरी मागू नको. ही त्याच विठ्ठलपंतांची अवस्था आहे. ज्या विठ्ठलपंतांनी माझ्यासारख्या तुमच्यासारख्या अनेक पामरांचा उद्धार करणाऱ्या ज्ञानोबरायांना जन्म दिला. ही त्याच विठ्ठलपंतांची अवस्था आहे ज्या विठ्ठलपंतांनी नाथपंथातले
बारकावे तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याकरता निवृत्तीनाथांना जन्म दिला. दारात उभ्या असलेल्या विठ्ठलपंतांना मधुकरी मागायला आल्यावर पथभ्रष्ट म्हणून हाकलून लावली. ही त्याच विठ्ठलपंतांची अवस्था आहे, ज्या विठ्ठलपंतांच्या पोटी भक्तीचा मार्ग सोपा करणाऱ्या सोपानांचा जन्म झाला. ही त्याच रुक्मिणी आई साहेबांची अवस्था आहे, ज्या रुक्मिणी आई साहेबांच्या पोटी जगताची जननी आदिमाया शक्ती माझी मुक्ताई जन्माला आली. वडिलांना कुणी मधुकरीचा तुकडा वाढला नाही. दारात गेलेल्या विठ्ठलपंतांना लोकांनी हाकलून लावावं, पथभ्रष्ट ब्राह्मणच तू निघ इथून, कशाची मधुकरी, माझ्या विठ्ठलपंताने आळंदी सोडावी, परत यावं. इंद्रायणीचं पाणी झाकल्या पाठीने प्यावं, अजान वृक्षाची पानं खावीत. बराच कालावधी गेला आणि या सगळ्या कालावधीमध्ये खुपट बांधून राहणाऱ्या रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला देता येता काय दिलं होतं? आपल्या घरातला एक कृष्ण मुलीच्या स्वाधीन केला होता. हे बघ रुक्मिणी, उभी हयात गेली, बकुळीच्या फुलांचा हार आणि मोगऱ्याच्या फुलांचा हार घालण्यात याला. याला जर तुझी दया आली तर बरं होईल, याला घेऊन जा. रुक्मिणी आई साहेब शुद्ध बेटात वास्तव्याला गेल्या. तिथं राहत असताना आळंदीमध्ये एका कुंभाराच्या सुनेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि इंद्राणीच्या तटावरून उडी टाकलेल्या त्या कुंभाराच्या सुनेला विठ्ठलपंतांनी पाण्यात उडी टाकून वाचवलं, बाहेर काढलं. ज्यांना धर्म कळत होता त्यांनी विठ्ठलपंतांना धर्मभ्रष्ट मानलं होतं. ज्यांना धर्माची जाण होती ते विठ्ठलपंतांना स्वीकारत नव्हते. पण जे अज्ञानी होते का धर्माच्या बाबतीत, कुंभाराची सून वाचवली म्हणून उभं कुटुंब विठ्ठलपंतांना भेटण्याकरता आलं. का आत्महत्या करतेस बाळे? अगं हा जन्म पुन्हा पुन्हा नाही. रुक्मिणीकडे भेटायला आणलं. रुक्मिणीने आपल्या जीवनातला संघर्ष तिच्या समोर सांगितला. का ग, माझ्या एवढा संघर्ष तर तुझ्या जीवनात नाही. नाही नाही, आत्महत्या नाही करायची. हे सगळे शब्द ऐकले आणि सगळे शब्द ऐकल्याच्या नंतर जवळपास विठ्ठलपंतांच्या जीवनाचं सार्थक झालं. भगवान महाविष्णूची काल झालेली बैठक आज सार्थक झाली. कवी नारायणांना बोलवलं होतं, सगळी एकत्रित केली. 84 सिद्ध तर आळंदीत स्थित होती, यात नवल नाही. आणि गोड प्रसंग असा निर्माण झाला. माघ वद्य प्रतिपदा शक्य 1195 साल आलं आणि माघ वद्य प्रतिपदेला, माघ महिन्यात वद्य प्रतिपदेच्या दिवशी 1195 साली सकाळी सूर्योदय समयी माझ्या त्र्यंबकेश्वरच्या दादासाहेबांचा, माझ्या निवृत्तीनाथांचा जन्म झाला. दिवसापाठी दिवस गेले. निवृत्तीनाथ 4-2 वर्षाचे होत नाही. तोच श्रावण वद्य अष्टमी शक्य 1197 साली मध्यरात्री, जिथे ज्या वेळेला साक्षात ब्रह्मांड नायक कृष्ण परमात्म्याने अवतार घेतला होता, त्याच रात्री श्रावण वद्य अष्टमीला शक्य 1197 साली माझ्या ज्ञानोबरायांनी माऊलींनी अवतार घेतला. थोडे दिवसाचा कालावधी गेला. कार्तिक शुद्ध पौर्णिमा आली. 1199 साल आलं आणि प्रहराच्या रात्रीला यातना झाल्या पोटात आणि रुक्मिणी आईसाहेबांनी माझ्या सोपान काकांना जन्म दिला. आश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस उगवला. 1201 शक्य 1201 संवत साल आहे आणि या दिवशी मध्यान्ह काळी डोक्यावरती सूर्य असताना घरामध्ये एका लेकीची किलकारी गाजली. एका लेकीचा आवाज आला आणि तिचं नाव होतं मुक्ताई. ऐका, ही जन्माला आलेली 4ही तत्व सामान्य नव्हती. जनाबाईंनी त्याचं वर्णन केलं. ज्ञानू जनाबाई म्हणतात, कोण आहेत निवृत्तीनाथ, कोण आहेत सोपान काका, कोण आहेत ज्ञानोबाराय आणि कोण आहेत मुक्ताई. सदाशिव सदाशिवाचा अवतार, सदाशिवाचा
अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार स्वामी निवृत्ती दातार विष्णूचा अवतार अवतार विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार कामर ज्ञानेश्वर 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 सकाम सकाम ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर 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 सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूचा अवतार विष्णूचा अवतार अवतार विष्णूचा महाविष्णूचा इंद्रायणीच्या तटावरती
6 वर्षाचा कालावधी ओलांडला आणि या सर्व कालावधीमध्ये समाजाच्या यातना सहन करत, समाजाने दिलेला त्रास सहन करत माझ्या विठ्ठल पंतांनी, माझ्या आई साहेबांनी इंद्रायणीच्या तटावरती राहून मिळालेल्या मधुकरीतून आजूबाजूच्या गावाला जायचं. कधी केळगाव, कधी चाकण, कधी चरोली इकडे जाऊन मधुकरी मागायची. दिली कोणी वाळली भाकर खायची. नाही मिळाली तर इंद्राणीचं झाकल्या पाठीने पाणी प्यायचं. आजन वृक्षाच्या पानाचा आहार करायचा. दोघाच्या 6 वर्षाचा कालावधी पार पडला आणि तप फळाला आलं. काल सांगितल्याप्रमाणे सर्व देवी देवतांची बैठक झाली. नाथ पंथांचा प्रचार करायचा आहे, जगाचा उद्धार करायचा आहे. भक्तीचा मार्ग सोपा करण्याकरता ब्रह्मदेवाला बोलावलं आणि महाविष्णूंनी सांगितलं, ब्रह्मदेवा आपण सोपान म्हणून जन्माला या. आदिनाथाला सांगितलं, ज्या परंपरेमध्ये, ज्या पंथामध्ये निवृत्तीनाथाला अनुग्रह घ्यायचा आहे, ती परंपरा, ती गुरु घराणा आपल्यापासून प्रारंभ झाला. आपण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांच्या हात. आता या नाथ पंथाची धुरासमोर निवृत्तीच्या खांद्यावरती जाणार आहे, म्हणून निवृत्तीच्या रूपाने आपणच अवतार घ्यायचा आहे. आदिमाया शक्तीला बोलावलं आणि तिला सांगितलं की आपण मुक्ताईच्या रूपाने अवतार घ्यायचा आहे. आणि स्वतः महाविष्णूंनी दानवरायांच्या स्वरूपाने अवतार धारण केला. जनाबाई त्याचं वर्णन करतात, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद व्रतला. सोपान काकाच्या स्वरूपाने साक्षात ब्रह्मा अवताराला आलं. आणि मग शेवटी जनाबाई म्हणतात, मुक्ताबाई म्हणजे कोण आहे? आदिशक्ती मुक्ताबाई, मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जरील भाग्य पायी, दासी
दासी जने लागे पाई 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 गरे सनी सा गरे सनी सा ग ग गरे सनी सा ग ग गरे सनी सा सा पम पग म ग सानी नी पनी 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 पद साधक पद साध प म म ग ग साध ग पद साध प ग ग दास जनी लागे पाई दास जने दास जनी लागे पाई दास जनी लागे पाई लागे पाई लागे पाई हो निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ निवृत्तीने हो निवृत्तीने बाई गा आणि रे गोपाल निवृत्तीने बाई गा आणि रे गोपाल निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ निवृत्तीने बाई गा आणि रे गोपाल निवृत्तीने बाई गा आणि रे गोपाल दासी जने लागे पाय पायी रे मदनी सा सा नि ध मदनी ध मध म म ग ग जनार्दने एका जनार्दने एका जनार्दनी देव 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 एका जनार्दनी देव मिटता
कमल दल मिटता 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 कमल धन मिटता कमल धन मिटता सामरे सामरे रे मप पमरे रे मप पमरे रे मप नी नी पनि रे सा सा नी दप दप मगरे नी सा सा ग ग ग नी नी सा सा द नी नी सा सा द नी सा सा रे रे सा सा नी दप नी नी सा सा द नी सा सा द नी सा सा द रे रे सा सा द नी दप गम प गम प गम प गम प गम प नी 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 प म ग गम प नी 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 दा दा 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 आ दास जनी लागे पाई दास जनी लागे पाई निदा दा 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 निदा दा 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 निदा दा 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 निदा दा दा निदा दा दा निदा दा आ जय हो. दासी जनी लागे पाई दासी जनी लागे पाई दासी जनी लागे पाई दासी जनी लागे पाई महाविष्णुचा अवतार अवतार महाविष्णुचा अवतार अवतार महाविष्णुचा अवतार महाविष्णुचा अवतार अवतार महाविष्णुचा अवतार 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 जनाबाईंनी वर्णन केलं. इंद्रायणीच्या तटावरती विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचं तप फळाला आलं. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला भक्त आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई दाशीजनी लागे बाई. या सर्व आनंदाच्या भारामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय यांचा जन्म झाला. आणि सोपान काकाच्या जन्माच्या वेळेस आपल्या पोटी बाळ जन्माला येणार या आनंदामध्ये एका बाळाच्या जन्माच्या यातना भोगणाऱ्या रुक्मिणी आई साहेब आणि त्याच एका बाजूला रुक्मिणी आई साहेबांच्या जीवनातलं दुसरं दुःख आहे. काय दुःख असेल ते? आयुष्यभर पंचक्रोशीच्या कुळकर्ण पदाचा भार सांभाळणाऱ्या सिद्धोपंतांनी देह ठेवला. सोपान काकांचा जन्म होतोय. सोपान काका प्रहर रात्री जन्माला येत आहेत.
आणि एका दिवसाचं बाळंतपण झालेल्या रुक्मिणीच्या कानावरती दुसऱ्या दिवशी वडिलांच्या जाण्याची बातमी येते. यातनेचं कोलाहल माझ्या रुक्मिणीच्या अंतःकरणात आहे. असं कोणतं पाप केलं असेल माझ्या ज्ञानोबरायांच्या मायेने की जिला स्वतःच्या बापाच्या अंत्यविधीला जाता आलं नाही. सोपान काकांसारखा एका दिवसाचा मुलगा घेऊन जाता येणं किंवा न जाता येणं हा गौणत्वाचा भाग आहे. पण जेव्हा रुक्मिणीने भरल्या डोळ्याने विठ्ठल पंतांना सांगितलं, पंत माझ्या वडिलांची मी एकुलती एक कन्या आहे. आपल्या झोपडीत असलेला हा कृष्ण, या कृष्णाकडे पाहून माझ्या आईने उभं आयुष्य काढलं. माझ्या आईची अपेक्षा होती तिच्या पोटी एखादं पुत्ररत्न जन्माला यावं. मीच कदाचित अभद्र माझ्या पाठीवरती त्यांना दुसरं मुलबाळ झालं नाही. एकुलती एक कन्या मी, शास्त्र मताप्रमाणे त्यांना अग्निडाग देण्याचा अधिकार आज तुमचा आहे. रुक्मिणी, सिद्धपंतांचं देहावसान झाल्याच्या नंतर त्यांची चित्ता रचलेली असेल आणि त्या रचलेल्या चित्तेला डाग देण्याकरता आळंदीतील अनेक धर्ममार्तंड सगळी जमा झाली असतील. पण अशा वेळेस मी जर अग्निडाग द्यायला गेलो तर माझ्या हातात विस्तवाचं कोलीत, माझ्या हातात स्मशाल देतील. तुला वाटतं माझ्या खांद्यावरती सिद्धोपंतांचा माठ ठेवून मला फिरविला, घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोम झाली. तुला वाटतं तातांच्या पायावरती मडक फोडून शिकाळी सोडून त्यांना अग्निडाग देण्याचा विधी आणि त्याचा अधिकार माझ्यापर्यंत येईल? आळंदी आणखी एवढी निर्दयी झाली नाही. माझ्या बापाला अग्निडाग द्यायला तुम्ही जा. काय रुक्मिणीची अवस्था असेल? एका दिवसाचं लेकरू ओटीत घेऊन स्वतःच्या बापाच्या चित्तेला अग्निडाग देण्याकरता मालकांना पाठवायचंय. विठ्ठल पंत सिद्ध बेटातून निघाले. सिद्धेश्वराचं मंदिर ओलांडलं आणि सिद्धेश्वराचं मंदिर ओलांडून थोडं पुढे आल्याच्या नंतर डाव्या हाताला ज्ञानोबरायांच्या मामाचा वाडा आहे. काही काही गोष्टी इतिहासातून उलगडून पाहिल्या की अंतःकरणाला विदीर्ण यातना होतात. सिद्धोपंतांच्या जाण्याच्या नंतर विठ्ठल पंतांना वाड्यामध्ये प्रवेश मिळाला नाही, यात नवल नाही. माझे ज्ञानोबराय आळंदीत होते तोपर्यंत मामाच्या वाड्यात कधी जाऊ दिलं नाही धर्ममार्तंडाने. माझ्या ज्ञानोबरायांना इंद्रायणीचं स्नान करण्याची इच्छा झाली तर सगळ्या लोकांनी अडवायचं. सिद्धोपंतांच्या जाण्यानंतर उमाबाई आजी म्हणून जर ज्ञानोबराय कधी चिमुकल्या पावलाने आजीला भेटण्याकरता पाहण्याकरता गेले, आईच्या सांगण्यावरनं की सिद्धेश्वराच्या पुढे गेल्याच्या नंतर सर्वात मोठा वाडा इंद्रायणीच्या तटावरचा तुमच्या मामाचा वाडा, तुमच्या मामाचं घर आहे. तुम्हाला मामा जरी नसेल ना ज्ञाना तरी तिथं आपली उमा आजी राहते म्हणून चिमुकले ज्ञानोबराय गेले तर त्या वाड्यापर्यंत कधी गलेगठ्ठ ब्राह्मणांनी जाऊ दिलं नाही. हयात असताना माझ्या ज्ञानोबरायांना वाड्यात पाऊल ठेवू दिलं नाही. आणि आज वारकऱ्याची माय, जगाची माय माझे ज्ञानोबराय आषाढीला प्रस्थान केलं की थाटामाटात पालखीत बसतात. पालखीत बसलेले ज्ञानोबराय एक दिवस मामाच्या घरात जाऊन मुक्काम करतात. उभ्या जगाला ज्ञानेश्वरीच्या स्वरूपानं अमृत पाजणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांच्या मनात हा कधीच प्रश्न उठत नसेल का? पालखीत स्थित होऊन जेव्हा ज्ञानोबराय मामाच्या घरात जाऊन, मामाच्या वाड्यात जाऊन एका दिवसाचा वारीचा मुक्काम करतात, त्या दिवशी माझ्या ज्ञानोबरायांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असणार आहे की सिद्ध बेटात लहानाचा मोठा झालो, वाळीत टाकलं म्हणून माझ्यासारख्याचा पाय जर आळंदीत आला तर आळंदी अपवित्र होत होते. माझ्या आजोबांच्या जाण्याच्या नंतर उमाबाईला, माझ्या आजीला भेटण्याकरता कधी जर मी आळंदीकडे पाऊल वळवलं तर इथल्या ब्राह्मणांना त्याचा त्रास होत होता. आज ती सर्वजण भल्या थाटात ज्ञानोबा तुकारामचा गजर करतात. हयात असताना माझ्या ज्ञानोबरायांना चतकोर भाकरीचा मधुकरीचा तुकडा वारला नाही.
माईचं अंतकरण एवढं उदार आहे, एवढं उदार माझ्या ज्ञानोबरायांचं अंतकरण. ज्याने मधुकरी वाढली नाही लोक त्यांना विसरली. दारात मधुकरी मागायला गेल्यावर ज्ञानोबरायांना ढकलून देणाऱ्यांना लोक विसरली. पण एवढ्या सगळ्या यातना सहन करून ज्यांनी तुमच्या माझ्याकरता अमृत अनुभव हरिपाठ ज्ञानेश्वरी बहाल केली त्यांची श्रीमंती सांगू तुम्हाला. आज जर तुम्ही आळंदीत गेला तर माझ्या मायेच्या डोक्यावर 22 किलो सोन्याचा कळस दिसतो, सोन्याचा सुवर्णाचा कळस दिसतो. आणि तो कळस माझे ज्ञानोबा आहे. पालखीत बसून पंढरपूरच्या वाटेला लागले की जोपर्यंत तो कळस हलत नाही, जोपर्यंत वारकऱ्यांची आर्ततेची हाक माझ्या ज्ञानोबरांपर्यंत पोहोचत नाही, ती हाक पोहोचली म्हणून याचा संकेत तो काय? माझ्या ज्ञानोबरांच्या समाधीवरच्या घुमटावर बसवलेला सोन्याचा कळस आजही 2 वेळा डोलून डोलून आज्ञा देतो की माऊली 10 लाख तुमची वारकरी लेकरं तुमच्याकरता आली आहेत, यांना घेऊन पंढरपुराकडे रवाना व्हा. विठ्ठलपंत आपल्या पत्नीच्या अश्रू पुसत इंद्रायणीचा घाट ओलांडला आणि आळंदीच्या स्मशानात आताचा पीएमटी स्टॉप आहे तिथे आले. तिथे आल्याच्या नंतर काही ब्राह्मणांनी पाहिलं, त्यातला एक दोघांनी समजावलं आता वाद घालू नका, ही वाद घालण्याची वेळ नाही, आला तर त्याला तिथेच तटस्थ उभं राहू द्या. माहित आहे सर्वांना तो धर्मभ्रष्ट आणि पथभ्रष्ट आहे, पण आता वाद घालू नका, दुःखाचा प्रसंग आहे. विठ्ठलपंत समोर सरसावले. विठ्ठलपंतांनी चंदन काष्टात रचलेल्या त्या चित्तेकडे पाहिलं आणि विठ्ठलपंतांनी हात जोडून सांगितलं, सिद्धोपंतांना अग्निडाग देण्याचा अधिकार तो माझा. एक गरम डोक्याचा ब्राह्मण समोर आला, लालबुंद डोळे केले. उपकार मान्या सर्व ब्रह्मवृंदांचे, ज्यांनी तुला स्मशानात उभं राहण्यापुरती तरी जागा दिली. तुझ्या पदस्पर्शाने मशान सुद्धा अपवित्र होईल, एवढा अपवित्र पथभ्रष्ट आहेस तू. तुला धर्म कळतो का? निघ. अहो, पण त्यांच्या एकुलत्या एका कन्येचा पती म्हणून त्यांना अग्निडाग देण्याचा अधिकार माझा आहे. वाघुलीवरून आम्ही बोलवली, त्यांचे चुलत बंधू येणार आहेत. कदाचित ते नाही आले तर, नाही जर आले विठ्ठला तर सिद्धोपंतांना आम्ही भडाग्नी देऊ, सगळं गाव मिळून त्यांची चित्ता पेटवू, पण तुझ्या हातात चित्ता देणार नाही. वाघोलीहून बोलवलेल्या भावकीला येण्याला उशीर झाला. अंत्यविधी आहे, किती वेळ ठेवायचं, म्हणून सगळे ब्रह्मवृंद एकत्रित आले आणि चित्ता त्या चंदन काष्टामध्ये रचलेल्या चित्तेमध्ये सिद्धोपंतांच्या अंगाला सर्वांनी भडाग्नी दिला. ओंजळीत तोंड खुपसून माझे विठ्ठलपंत धसमुसून रडत 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 परत आले. परत आल्यावरती आई डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक मुलगी आहे जिच्या बापाचा गडगंज मोठा श्रीमंत वाडा आळंदीत आहे. ती मुलगी आपल्या मालका समवेत एका पाचटाच्या झोपडीत बाहेर राहते. एक 9 वर्षाचा आणि एक 7 वर्षाचा मुलगा बाहेर अंगणात खेळतोय. एक मुलगा मांडीवरती आहे सोपान काकाच्या रूपाने. मांडीवरती बाळ आहे आणि पाठीवरचं बळ म्हणून बापाचा मृत्यू झाला. बाप मेल्याच्या नंतर जेव्हा मालक येऊन सांगतात की रुक्मिणी तुझ्या वडिलांना अग्निडाग देण्याकरता मी गेलो होतो, सगळ्या ब्रह्मवृंदांनी मला थांबवलं. मग माझ्या वडिलांना अग्निडाग कोणी दिला? माझ्या वडिलांना अग्निडाग कोणी दिला? मांडीवर झोपलेल्या सोपान काकाच्या अंगावरती रुक्मिणीचे अश्रू टपा 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 पडत होते. शेजारी बसलेली कुमारीनबाई दाईनबाई सांगत होती, रुक्मिणी, अगं ए रुक्मिणी, रडू नकोस. अगं जाणं परोपरीच आहे, जगाची रीत आहे जाणं. तुझे वडील गेले याचं दुःख तुला आहे, याची जाण आहे मला, पण तुझ्या मांडीवरती 1-2 दिवसाचं बाळ आहे, तुझे अश्रू त्याच्यावरती पडतात. अगं रडू नकोस. विठ्ठलपंत कमरेवरचा पदर उचलत सोपानाच्या अंगावरचं बाळंत सरकवलेल्या रुक्मिणी आईसाहेब पंतांना विचारतात, पंत खरं सांगा, खरं सांगा पंत, माझ्या वडिलांना अग्निडाग कुणी दिला? वाघोलीचे काका आले होते? नाही रुक्मिणी, तेही आले नाही.
माझ्या वडिलांच्या अंत्यविधी करतात, त्यांना शेवटचा अग्निडाग आणि त्यांची शिकाळी विठ्ठल पंत म्हणतात, रुक्मिणी आळंदीच्या धर्म मार्तंडाने मला जवळ येऊ दिलं नाही. अहो तुम्हाला नाही जवळ येऊ दिलं, वारंवार तोच शब्द उच्चारताय तुम्ही, मग माझ्या वडिलांचा अंत्यविधी केला तरी कुणी? रुक्मिणी एखादी बेवारस लास पेटून द्यावी त्या पद्धतीने तुझ्या वडिलांना भडाग्नी दिला. सगळं गाव मिळून चौकून स्मशाली पकडल्या आणि शुद्धोपंतांच्या चित्तेला चंदन काष्टात पेटवलं. भडाग्नी हा शब्द ऐकला, गरमशी चौकळून कानात ओतावं तसे ते शब्द कानात गेले. आपल्या पदराचा बोळा केला. रुक्मिणी आईसाहेबांनी तोंडात कोंबला आणि आपल्या आवाजाची किंचाळी सोपान ज्ञाना निवृत्तीपर्यंत पोचू नये म्हणून स्वतःचं तोंड दाबून आईसाहेब डसा 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 इंद्रायणीच्या तटावरती बसून रडल्या. आईसाहेबांचं हे रडणं दिवसापाठी दिवस गेले. मुक्ताईचा जन्म झाला आणि हळूहळू 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 सगळी लेकरं अंगणात खेळायला लागली. अंगणात खेळत असलेल्या त्या लेकरांकडे पाहून रुक्मिणी वडिलांच्या जाण्याचं दुःख विसरले. आपण आता गावापासून वाढीत आहोत याच्यावरही झाकण पडलं. विठ्ठल पंतांनी आपली विद्यासंपन्न बुद्धी वापरली आणि सिद्धेश्वराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आणि 84 सिद्धांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सिद्धबेटामध्ये पाचटाच्या झोपडी समोर एक लाकडाचं सिंहासन करून विठ्ठल पंत आता ग्रंथ संपदेचं विवरण करायला बसायला लागले. आपल्या कुटीच्या समोर विठ्ठल पंतांनी वेदशास्त्रांचं वाचन करायला प्रारंभ केला आणि यांच्या श्रवणाकरता गर्दी व्हायला लागली. 4 लोक यायचे, त्यातल्या 4 लोकातली 2 लोक म्हणायची, पंत तुम्ही फार गोड सांगता, पण आपण फक्त वाचताना ते वाचलेलं आम्हाला कळत नाही. आपण जर उद्यापासून त्याच्यावरती विश्लेषणात्मक भाष्य केलं तर ते भाष्य प्रवचनाच्या रूपाने आमच्या जीवनाची शिदोरी ठरेल. म्हणून सामान्य माणसाला तत्वज्ञान कळावं याकरता आळंदीमध्ये विठ्ठल पंतांनी सिद्धबेटावरती पाचटाच्या झोपडीसमोर पहिलं व्यासपीठ निर्माण केलं आणि त्यातून सामान्य समाजाला वेदशास्त्राचा उपदेश करत 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 प्रवचनाच्या रूपाने 4 गोष्टी सांगायला लागले. आळंदीच्या सिद्धबेटामध्ये वारलेल्या सिद्धोपंतांचा जावई, तो संन्यासी, तो धर्मभ्रष्ट, तो पथभ्रष्ट लोकांना तत्वज्ञान पाजळायला लागला. म्हणे एक ब्राह्मण म्हणे, अरे स्वतः कोरडा पाषाण लोका सांगे ब्रह्मज्ञान, त्याच्या मुखारविंदातून ब्रह्मज्ञान ऐकणारे आहेत तरी कोण याचा पता लावला. वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि ऐकायला जाणाऱ्या सर्व श्रोत्यांना दमदाटी केली. एखाद्या माणसाच्या यातनेची, एखाद्या माणसाच्या संयमाची परीक्षा घ्यावी तरी कुठपर्यंत. फार यातना झाल्या आणि ह्या सगळ्या यातना भोगत 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 ऐकायला जाणाऱ्या श्रोत्यांना सर्व धर्म मार्तंडाने अडवलं आणि सांगितलं, खबरदार, जर उद्यापासून तुम्ही त्याचं ऐकायला गेलात तर आम्ही तुम्हाला सुद्धा वाळीत टाकू. जर तुम्ही त्याचं श्रवण करायला गेलात तर तुमच्यावरती ग्रामण्य येईल आणि ज्या पद्धतीने रुक्मिणी आणि विठ्ठल पंताला आम्ही बाहेर काढलं त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा बाहेर काढू. गावकरी ते रावणकरी सामान्य माणसांची ऐकायची इच्छा व्हायची, पण तिथल्या धर्म मार्तंडाने दिलेल्या दमदाटीमुळे विठ्ठल पंतांच्या प्रवचनाला जाणारा समाज, जाणारी श्रोते कमी झाली. एक दिवस असा आला, गावातल्या धर्ममार्तंडाने दमदाटी केल्याचा परिणाम कुणीच श्रोता आता सिद्धबेटाकडे येत नाही, कुणीच विठ्ठल पंथाच्या समोर बसायला नाही. एक दिवस ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ आपल्या वडिलांसमोर आले. बाबा, आपण करत असलेल्या प्रवचनाला येणारी लोक बंद का झालीत? आपल्यावरती ग्रामण्य आहे निवृत्ती. लहान वयातल्या ज्ञानदादांनी विचारलं, तर बाबा ग्रामण्य म्हणजे काय असतं हो नाना? आपल्याला त्यांच्या कुठल्याच उत्सवात बोलावलं जात नाही ना आपल्या उत्सवात ते येत नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला माणूस म्हणून इथं वागणूक मिळत नाही, त्याला ग्रामण्य म्हणतात. ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून शब्द निघाले. ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा
सकाळी पूर्वेकडून उगवणारा सूर्य आपल्याला ग्रामण्य नाही करत. ज्या सूर्याची किरण त्या ब्राह्मणांच्या अंगावरती पडतात, त्या सूर्याची किरण माझ्या अंगावरती, तुमच्या अंगावर पडतात. बाबा, या आकाशाच्या छताखाली तेही राहतात, आपणही राहतो. बाबा, कदाचित सिद्ध बेटाकडून वरच्या बाजूने आलेला वारा आपल्याला स्पर्श करून जर आळंदीत गेला तर तोच वारा तिथल्या ब्राह्मणांना स्पर्श करत असेल ना. लहान वयातल्या ज्ञानोबरायांच्या मुखातले शब्द ऐकले. हो ज्ञाना, एकच सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, एकच चंद्र सर्वांना शीतलता प्रदान करते, एकच वायू सर्वांना स्पर्श करतो, एकच इंद्रायणी जर सर्वांना तृप्त करते. बाबा, मग ना इंद्रायणीने कधी भेदभाव केला? इंद्रायणीने आपल्याला ग्रामण्य वाळीत नाही टाकलं, नाही ज्ञाना. उगवत्या सूर्यनारायणाने जर प्रकाशासाठी तुम्हाला मला वाळीत टाकलं नाही, शीतलता प्रदान करणाऱ्या चंद्राने जर आपल्याला वाळीत टाकलं नसेल, तर बाबा ही कोण आपल्याला वाळीत टाकणारी? ज्ञाना, खरं आहे तुझं. बाबा, जगातल्या सर्व श्रेष्ठ तेजांनी जर आपल्याला समावून घेतलं असेल तर त्या तेजाच्या पुढे यांचं तेज ते कोणतं? ज्ञाना, तुझे शब्द फार गोड आहेत, फार गोड आहेत. पण हे गोड शब्द इथल्या धर्ममार्गांना ना सांगायचे कोणी? हे का दिवसापाठी दिवस गेले, येणारी लोक बंद झाली. विठ्ठल पंतांना कोणीतरी एक आनंदी दिलेली गाय होती. ती गाय रोज तिथे मोकळी चरायची. चरलेल्या मोकळ्या गाईचं दूध काढून आपल्या लेकराची पोट भरायची. आजूबाजूला जाऊन विठ्ठल पंतांनी मधुकरी करायची. आणि एक दिवस विठ्ठल पंत यांनी आळंदीच्या सर्व ब्रह्मवृंदांना साकडं घातलं. बाबा, आमच्या करता काहीतरी करा. तुमचं माझं कदाचित वैर असेल, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, मी केलेल्या पापाचं फळ माझ्या मुलांना भोगण्याची वेळ येऊ नये. सर्वांनी कानाला हात लावले आणि सांगितलं, अजिबात तुम्हाला इथे समाविष्ट करून घेतलं जाणार नाही. जेव्हा ज्ञानोबरायांसहित, निवृत्तीनाथांसहित, सोपान काकासहित, मुक्ताईसहित विठ्ठल पंत रुक्मिणीला टाळलं समाजाने आपल्यात समाविष्ट करून घेण्याकरता, तेव्हा निवृत्तीनाथ बाबांना म्हणतात की बाबा, आपण काही दिवस तीर्थाटनाला गेलं पाहिजेत. आणि तीर्थाटनाचा उल्हास म्हणून निवृत्तीनाथांचे शब्द कानावर पडले. विठ्ठल पंतांनी होती नव्हती सगळी शिदोरी बांधली. उमाबाईंनी दिलेला कृष्ण आपल्या गाठीला बांधला. कुंभाराच्या स्वाधीन गाय केली. 4 लेकरं विठ्ठल पंत आणि रुक्मिणी त्र्यंबकेश्वरच्या दिशेने आता रवाना होत आहेत. आपल्या 4 मुलांसहित आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती, तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनी नाता. ही आपली परंपरा आहे. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. या वाटेवरती चालत असताना त्र्यंबक राजाच्या दर्शनाला गेले. त्र्यंबकरला गेल्याच्या नंतर अखंड भगवान भोलेनाथाचे विठ्ठल पंतांकडून साधन आहे. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा आहे. त्र्यंबक राजाला साकडं घातलं आणि तिघा भावांचा अट्टहास होता की आम्हाला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायची. आणि ती ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता आज विठ्ठल पंत, ज्ञानोबरायांसमवेत निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांसमवेत मुक्ताई, अगदीच मुकली मुक्ताई आईच्या करंगळीला पकडते. सोपान काका निवृत्तीनाथांच्या हाताला पकडतात आणि माझे ज्ञानोबराय वडिलांच्या हाताला पकडतात. आणि अशी 6 जण मंडळी, षडगुण ऐश्वर्य संपन्न कुटुंब त्र्यंबक राजाचं दर्शन करून ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा करता निघालेला आहे. बरोबर 9:55 झालेत
आजची कथा 15 मिनिटं अगोदर चालू झाली होती आणि राहिलेले 10-15 मिनिटाचा कालावधी आपण उद्या वाढवू. आज सायंकाळचे भोजन